ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अर्जुन हा सॅलीसाठी प्रतिभाच्या साडीचा ड्रेस शिवून घेऊन येतो आणि तो ड्रेस पाहिल्यानंतर सॅली अतिशय आनंदित होते आणि अर्जुन तिला बोलतो, हा ड्रेस तुझ्यासाठी स्पेशल आणला आहे, फक्त असे थँक्यू म्हणून चालणार नाही, तर तो घालून खाली तयार होऊन ये. आणि आपण पाहतो घरामध्ये सर्वजण आलेले असतात तेव्हा सॅलीही तो ड्रेस घालून खाली येते आणि सर्वजण अतिशय आनंदी होतात आणि प्रतिभाही तिच्याकडे पाहतच राहते. आणि अर्जुन सॅलीला बोलतो की सॅली, तुमची इच्छा होती ना आईच्या साडीचा ड्रेस शिवून आणण्याची, तुमची इच्छा तर मी पूर्ण झाली. आणि त्याच वेळेस रविराज देखील अतिशय भावनिक झालेला असतो आणि तो सॅलीला बोलतो, सॅली, मला माहीत नाही पुढच्या जन्मी असतो की नाही, पण जर खरंच पुढचा जन्म असेल ना तर तू माझ्या घरची माझी मुलगी म्हणून जन्माला ये. आणि तेव्हा प्रतिभा आणि रविराज दोघेही आनंदित झालेले असतात. त्यावेळेस ही प्रेमाने अर्जुनला मिठी मारते आणि अर्जुन बोलतो, सायली, माझे सुख हे तुमच्यापासून सुरुवात होते आणि तुमच्यापाशीच संपते. आणि दोघेही अतिशय आनंदित होतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली हीच रविराज प्रतिभाची मुलगी आहे हे सध्या अर्जुन आणि सायली कशा प्रकारे उघड करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.